हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग, नमस्कार. कसं काय, सर्व मजेत ना? पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपल्या स्टुडिओवर एक मेकअप शूट आहे. त्यानंतर अजून एक गोष्ट आहे जी की आज आपण चेक करणार आहोत, ते म्हणजे प्रीमियर प्रो हा रिलीज झाला आहे आयफोनसाठी. जे आयफोन युजर्स आहेत त्यांच्यासाठी प्रीमियर प्रो आता मोबाईलमध्ये पण ते यूज करू शकतात. तर आज चेक करूया आपण हा ॲप्लिकेशन कसा यूज करतो किंवा कसा वर्क करतो, आणि त्याचे फीचर्स चेक करूया आपण. पण ते सर्व आपण स्टुडिओवर जाऊ आणि मग चेक करू. तर चला आज या दिवसाची सुरुवात करूया. तर आता मी ब्रेकफास्ट करतो आणि लगेच तुम्हाला स्टुडिओवर भेटतो. काय मस्तच, काय आज छान दिसतात, एकदम फुल क्लिअर. मित्रांनो, हे काल शूट केलेलं आम्ही. कालिका माता एक छोटी मुलगी आलेली, तिचं ते अटायर होतं शाळेचं. तर हे शूट करून आपण एडिट केलं आहे. आणि आता ह्याचे प्रिंट्स पण तुम्ही बघू शकता, तो खूप छान आलेत प्रिंट्स. हे बघा प्रिंट्स. आता अजून एक प्रिंट होते. टोटल 4 प्रिंट्स आहेत. जर तुम्हाला पण तुमच्या मुलांचे असे काही फोटोज काढायचे असतील तर आमच्या स्टुडिओला नक्की व्हिजिट करा. मेकअप आर्टिस्ट आली आहे, आता आंबेलीवरून आली आहे. तिथं ऑलरेडी एक शूट आम्ही केलेलं, आता सेकंड शूट आहे तिथं. ऑफरमध्ये होतं तिचे शूट. आणि आता आम्ही चाललो आहे दुसऱ्या मेकअप आर्टिस्टकडे काही सामान उचना घ्यायला तिच्याकडून, कारण आमच्याकडे ते प्रॉपर्टीज अवेलेबल नाही. सो मी तिच्याकडे चाललो आहे. आणि फेमस मेकअप आर्टिस्ट. तर जाऊ तिच्या स्टुडिओमध्ये पण थोडासा मी व्हिडिओ घेतो, तुम्हाला कळेल तो नाही. आता चाललं आपण अपर्णा मेकअप अकॅडमी. अपर्णा कुठे गेली? व्लॉग चालू आहे, व्लॉग. अरे बापरे, ये दाखवा जरा तुमचा पण स्टुडिओ आम्हाला. सांगून तर यायचं आम्हाला. अरे असंच असं. हाय. हां, हे अपर्णाचं स्टुडिओ आहे. आता खूप तिचे जरा स्टुडंट आलेत तर बिझी आहे ती. तर आपण तिच्याकडून आता हे घ्यायला आलेलो, आरसा आणि बॅकड्रॉप. बघू आता, मला असं वाटतं हे पण घेऊन जावं. दोन प्रॉपर्टीज घेतलेल्या आपण मेकअप, म्हणजे मेकअप शूटसाठी अपर्णाकडून. अजून बघू, अजून लागलं तर तिच्याकडे खूप चांगलं सामान आहे, तर ते पण आपण कलेक्ट करू थोड्या वेळाने जर लागले तर. तर आजचं हे शूट होतं मेकअप शूट, ते कम्प्लीट झालं आहे पूर्ण. आत्ताच झालं, खूप वेळ झाला ॲक्च्युली. मेकअप आर्टिस्टला ती पण दुपारी आलेली आणि मेकअप करण्यासाठी खूप वेळ गेला, म्हणून शूट पण थोडं डिले झालं. पण आउटपुट चांगला आला आहे. त्यानंतर आपल्याला जसं मी बोललेलो की मी प्रीमियरबद्दल आपण थोडासा चेक करू, रिव्ह्यू चेक करू. थोडंसं एक आपण जनरल ओव्हरव्ह्यू घेऊ की काय काय आहे ॲपमध्ये. आणि हा ॲप फक्त iOSमध्येच आहे, अजून त्यांनी अँड्रॉइडला लॉन्च नाही केलं आहे, पण लवकरच लो करणार आहेत असं क्लेम केलं आहे ॲडोबीवाल्यांनी. सो आता एक ओपन करू आपण. न्यू फ्रॉम फोटो लायब्ररी, इथून तुम्ही मीडिया तुमची इम्पोर्ट करू शकता. त्याच्यानंतर न्यू फ्रॉम फाईल्स. न्यू फ्रॉम फाईल्स म्हणजे आपण जे आयफोन जे युजर आहेत त्याच्यामध्ये फाईल्स म्हणून ऑप्शन असतात, त्याच्यामधून पण आपण इम्पोर्ट करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला एक ब्लँक प्रोजेक्ट क्रिएट करायचा आहे. हे रेशोसाठी आहे, तर इथे आपण मल्टिपल रेशो चूज करू शकतो की तुम्हाला कोणत्या प्लॅटफॉर्मसाठी एडिटिंग करायची आहे. यूट्यूब, शॉर्ट्स, रील्स.
त्यानंतर अजून काय काय याच्यामध्ये एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ, तुम्ही ऑडिओ पण कोणत्याही व्हिडिओमधून एक्स्ट्रॅक्ट करू शकता. ही ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करायची आहे तर आपण लायब्ररीला ॲक्सेस दिला. हे बघा ओनली ऑडिओ प्ले झाली ह्याच्यात. मित्रांनो आता सर्व झालं आहे, वाइंड अप झालं आहे. अजून ॲड कॅप्शन्स पण आपण ॲड करू शकतो. आता मी मराठीमध्ये बोललो, चेक करू की कॅप्शन्स प्रॉपर जनरेट होतात की नाही ते, कारण मला वाटत नाही की प्रॉपरली जनरेट होतील कॅप्शन्स. क्रिएट कॅप्शन्स. तर मित्रांनो आता सर्व झालं आहे, वाइंड अप झालं आहे. जर इंग्लिशमध्ये असतं तर प्रॉपरली जनरेट झाले असते मे बी, पण आपलं जे ब्लॉग आहे ते मराठीमध्ये, त्यामुळे मला वाटत नसेल अजून त्यांनी मराठी लँग्वेज इन्क्लूड केली असेल याच्यामध्ये. बट स्टील ठीक आहे, जर कोणी इंग्लिश ब्लॉगिंग करत असेल किंवा इंग्लिशमध्ये कॅप्शन टाकायचे असेल तर ते खूप चांगलं ऑप्शन दिलं आहे त्यांनी याच्यामध्ये. जनरेट इमेज. ओके, हे AI जनरेट करून आपण डायरेक्टली व्हिडिओमध्ये पण यूज करू शकतो. क्रिएट अन इमेज. टेकिंग सेल्फी. इमेज छान जनरेट केलेत आणि ऑप्शन्स पण देतो. टोटल 4 इमेज जनरेट केलेत. यूज दिस इमेज. हे बघा, तुम्ही डायरेक्ट व्हिडिओमध्ये टाकू शकता हे इमेज. म्हणजे याचं तुम्हाला एखादा स्लाईड शो वगैरे बनवायचे असेल इमेजेसमधून तर तुम्ही ते त्यालासुद्धा यूज करू शकता हे प्रीमियर प्रो. इमेज टू व्हिडिओ, हे काय नवीन आहे. इमेज. हा इमेज बघू. डिस्क्राईब द व्हिडिओ यू लाईक टू क्रिएट. दिस इमेज टू व्हिडिओ. हो, व्हिडिओ तर क्रिएट झाली बट खूप फनी व्हिडिओ वाटते. सो इतकी प्रॉपरली जनरेट नाही करत आहे. मे बी चांगला प्रॉम्प्ट लागत असेल व्हिडिओ जनरेशनसाठी. त्याच्यानंतर एक्सपांड इमेज. हां, मी ट्राय करू. रेशो पोर्ट्रेट जनरेट. ओके, मी रेशो चेंज केला. ही स्क्वेअरमध्ये इमेज होती तर मी रेशो चेंज केला याचा आणि नंतर बघू ती एक्सपांड होते का. ओके, सो आणि हॅपी हे दिलं. हे काहीतरी वेगळं झालं याच्यावर. इतकं सर्व प्रॉपरली इथे काहीतरी ॲड्रेस आला. ओके, हां हे बरं. मग ओके, ह्यानी थीम जनरेट केली आहेत. 1 2 3 4 टेम्पलेट्स केले आहेत. हां, सो इथे पण 4 इमेज तो जनरेट करतो. मग तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही यूज करू शकता. तर तुम्हाला बोललेलं की ऑडिओ खूप भारी एनहान्स करतो. तर तुम्हाला एक दाखवतो मी ऑडिओचा. आता यात तुम्ही ऐकाल की माझा जो नॉईज आहे ना तो खूप बॅकग्राऊंड नॉईज खूप जास्ती आहे. आता बघा. तर मित्रांनो आता सर्व झालं आहे, वाइंड अप झालं आहे. तर आता ब्लॉग एडिट वगैरे तो अपलोड केला आहे मी आता. ठीक आहे, तुम्हाला एनहान्स करू आपण. बघा इथे ऑप्शन आहे खाली. बघा एनहान्स स्पीच. आता बघा एनहान्स. बॅकग्राऊंड नॉईज कमी होईल आता बघा. कमी झालं ऑलरेडी, केला त्याने कमी. आता बघा प्रोसेसिंग होते. ओके, प्रोसेस झाला आहे. आता ऐकू. तर मित्रांनो आता सर्व झालं आहे, वाइंड अप झालं आहे. तर आता ब्लॉग एडिट वगैरे तो अपलोड केला आहे मी आता. ऐकलात, परत ऐकतो. तर मित्रांनो आता सर्व झालं आहे, वाइंड अप झालं आहे. तर आता ब्लॉग एडिट वगैरे तो अपलोड केला आहे मी आता. तर हा फीचर मला सर्वात जास्त आवडला प्रीमियरचा. हा एक नॉर्मल ओव्हरव्ह्यू होता प्रीमियर प्रो ॲप्लिकेशनचा, जो की ॲडोबीवाल्याने स्पेशली iOS युजर्ससाठी रिलीज केला आहे. अँड्रॉइड युजर्ससाठी पण लवकरच येईल. सो हे सर्व बेसिक होतं. अजून याच्यावर आपण डिटेल टेस्ट अँड ट्राय करू नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तसंच हा जो दिवस होता तो इथेच आपण एंड करणार आहे, कारण अजून माझं थोडं काम पेंडिंग आहे. त्याला 10 ते 15 मिनटं जातील. त्यानंतर मी घरी जाईन. सो
परत पुन्हा उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू. टिल दॅन गुड नाईट, टेक केअर आणि स्वीट ड्रीम्स. तसंच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी असेच व्हिडिओज नेहमी घेऊन येत असतो. आणि जर तुम्ही मला सबस्क्राईब किंवा माझे व्हिडिओ शेअर केले तर मलासुद्धा मोटिवेट होतं आणि काम करायला अजून मजा येते. सो चॅनलला नक्की लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा की तुमचे पॉईंट ऑफ व्ह्यू कसे आहेत माझ्या व्हिडिओजबद्दल. जर काही चेंजेस असतील व्हिडिओजमध्ये तुमच्या हिशोबाने तर ते सुद्धा कमेंटमध्ये मेन्शन करा.